मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे इंडियन डेप चॉप अलर्ट गुरु या युट्यूब चॅनल्स मध्ये स्वागत आहे. तर 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाचा कट ऑफ एवढा जास्त का लागला याचे सर्व कारण डिटेल्स सहित आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, 70, 69 आणि 67 अशा प्रकारचा कट ऑफ लागलेला आहे की जो की आतापर्यंतच्या ज्या काही जागा आहेत त्या जागाच्या प्रमाणानुसार हा कट ऑफ अत्यंत जास्त हाय लेवलचा कट ऑफ गेलेला आहे. जवळपास आता जी परीक्षा झालेली आहे तुमची, तर त्या मानानं 55 प्लस जवळपास कट ऑफ लागायला पाहिजे होता, परंतु 70, 69, 67 अशा प्रकारचा कट ऑफ गेला. तर याचं नेमकं कारण काय आहे आणि यापुढे जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांनी काय करायचं आणि जे विद्यार्थी पात्र झालेले नाहीत त्यांनी काय करायचं. आता जे विद्यार्थी जवळपास 11,000 विद्यार्थी टायपिंग साठी पात्र झालेले आहेत, तर मित्रांनो तुम्ही आता शेवटच्या क्षणामध्ये आहेत. आता नोकरी तुमच्या हातामध्ये आहे. जर तुम्ही या क्षणामध्ये जेवढे काही दिवस तुम्हाला भेटतील आता टायपिंग प्रॅक्टिस साठी 7 ते 8 दिवस किंवा जास्तीत जास्त 10 दिवस, तर त्या दिवसामध्ये संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये आहे. जरी तुम्हाला 70, 75, 80 जरी मार्क्स तुम्हाला मिळाले असतील आणि तुम्ही जर चांगल्या प्रकारे इथून राहिलेली मेहनत जर केली नाही, तुमचं बेस्ट जर दिलं नाही, तरी पोस्ट आपल्या हातातून जाऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय ते संपूर्ण ऑल डिटेल्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल. व्हिडिओ जरी थोडासा लेंथी झाला तरी व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्णपणे IMP ठरणार आहे. तर त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. सुरुवातीला पाहूया, जे विद्यार्थी आता नाराज झालेले आहेत, निराश झालेले आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा संदेश. तर मित्रांनो, या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये जरी तुम्ही टायपिंग साठी पात्र झालेले नसाल तरी टायपिंग तुम्ही कम्प्लिटली चालू ठेवा. दररोज एक पॅसेज कम्प्लिटली मारा, मराठीचा असेल किंवा इंग्लिशचा असेल. जे विद्यार्थी फक्त मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करतात तर त्यांना मराठीची प्रॅक्टिस करायची आवश्यकता नाही, पण जे विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालय प्लस जिल्हा न्यायालयाची तयारी करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी दररोज एक पॅसेज मराठीचा आणि दररोज एक पॅसेज इंग्लिशचा कंपल्सरी टाईप करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून जी पुढची भरती येईल त्या भरतीमध्ये तुमचं नाव सिलेक्शन यादीमध्ये 100% असेल. ह्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची. जरी एका मार्कानं जरी यावेळेस तुमचं नाव कटलं असलं तरी निराश होऊ नका. थोडीशी आशा बाळगा, पॉझिटिव्ह व्हा आणि आत्ताच इथूनच नवीन तयारीला सुरुवात करा. कारण प्रत्येक दिवस हा नवीन येत असतो. त्याच्यामुळं आता जे बॅक मध्ये झालेले पास्ट मध्ये सर्व विसरून आपल्याला जायचंय आणि इथून पुढे नवीन तयारी करायची. जर त्याच गोष्टीवर तुम्ही बर्डन मध्ये असाल, तेच पुन्हा पुन्हा विचार करत बसाल तर समोर तुम्ही जाणार नाही. पण जे मागचे विद्यार्थी असतील ते 100% पुढे जातील. त्याच्यामुळं 2-4 दिवस ठीक आहे, बर्डन राहू शकते. 1 मार्कानं 2 मार्कानं जरी आपला रिझल्ट कटला तरी त्या ठिकाणी तो काही फायनल रिझल्ट नव्हता. अजून तुमची मुलाखत होती, टायपिंग होती, त्यानंतर तुमचं नाव त्या ठिकाणी येणार होतं. तिथून कटण्यापेक्षा यामध्ये कटलं असा विचार करून तुम्हाला इथून पुढे नवीन भरतीची तयारी करायची आहे. तुमच्यासाठी प्लस पॉइंट म्हणजे आताच जिल्हा न्यायालय भरती येण्याचे सुद्धा चान्सेस आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा नवीन न्यायालय स्थापन होणार आहे, त्याच्यामध्ये देखील भरती निघणार आहे. आणि ही जी पुन्हा भरती आहे मुंबई उच्च न्यायालयाची, 2 वर्षानंतर पुन्हा ही भरती येत असते. त्याच्यामुळे भरती कंटिन्यू चालू असणार आहे. म्हणून तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू असली पाहिजे. जे काही निगेटिव्हनेस असेल, निराशा असेल, ती तुम्हाला बाजूला ठेवायची आहे आणि इथून पुढे चांगल्या प्रकारे तयारी तुम्हाला करायची आहे. आता राहिला प्रश्न, जे विद्यार्थी म्हणजे कॅन्डिडेट्स पात्र झालेले आहेत त्यांनी काय करायचं, तर त्याने टायपिंग वर थोडंसं जास्त भर द्यायचे. जे कीबोर्ड्स वगैरे सांगितलेले आहेत मी, त्या कीबोर्डचा चांगल्या पद्धतीने योग्य वापर करा आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. बॅकपेस वगैरे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं युज करायचं नाही. विदाऊट बॅकपेस तुम्हाला तयारी करायची आहे. तयारी करत असताना डायरेक्टली स्क्रीनकडे न बघता जे ऑफलाईन पॅसेज तुमच्या जवळ आहेत त्या पॅसेजवर भर द्यायचा आहे आणि तिथूनच तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे. बरेच विद्यार्थी आतापर्यंत आपण जे काही मार्गदर्शन केले लाईव्ह वेबिनारद्वारे त्यामध्ये सिलेक्शन झालेले, मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा नागपूर खंडपीठ असेल किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती असेल, शिपाई असेल, लिपिक असेल, यामध्ये जॉईन बरेच विद्यार्थी कॅन्डिडेट्स झालेले आहे. त्याच पद्धतीनं आता शेवटच्या दिवसामध्ये रॅन्डमली प्रॅक्टिस करू नका. पॅसेज व्यवस्थित युज करा. जे ऑफिशियल पॅसेज एक्झाम ओरिएंटेड आहेत त्यांचा वापर करा. ते देखील पॅसेज आपण तयार केलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच पॅसेजची तयारी करा. ते पॅसेज 10 मिनिटांमध्ये कम्प्लीट करा. जर 10 मिनिटांमध्ये ते पॅसेज कम्प्लीट झाले असतील तर हायकोर्टचे जे पॅसेज आहेत मित्रांनो, ते 8 ते 8.5 मिनिटांमध्ये तुमचे कव्हर्स होतील. जवळपास 30 ते 38 लाईनी असतात तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी. त्या
पूर्ण 10 मिनिटांमध्ये तुम्हाला तेवढ्या लाईनी कम्प्लीट कराव्या लागतात. एक जरी शेवटची लाईन राहिली तर काय होणार नाही, पण जी पूर्ण सुरुवातीपासून अॅक्युरेसी आहे तुमची ती 100% असायला पाहिजे, तरच आपण या ठिकाणी पास होऊ शकतो. पास होण्यासाठी तुम्हाला जवळपास 10 मार्क्स घ्यायचे, परंतु पासचा विचार न करता मेरिट मध्ये सिलेक्शन यादीमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला चांगले मार्क्स घ्यावे लागतील. अजून तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा, आणि समोरचा जो व्हिडिओ असेल कोणत्या टॉपिक वर बनवायचं यासाठी देखील कमेंट्स करा. टेलिग्राम चॅनल्स आहे ते जॉईन करा, आणि आपलं युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.